नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आजच्या होळीच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. आता होळीची गोष्ट तर मी तुम्हाला सांगणारच आहे आणि उद्याच्या रंगपंचमीचेही जे काही आमच्या इथे छान गमती जमती असतात त्या पण तुम्हाला दाखवणार आहे आणि रात्री जे होळी दहन होणार आहे तेही तुम्हाला मी दाखवणार आहे. पण त्यापूर्वी आपण ऐकूया होळीची कथा. तशी तर होळीच्या कथा खूप आहेत. प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या कथा सांगितल्या जातात. म्हणजे साऊथकडे वेगळी सांगितली जाते, आपल्या महाराष्ट्रात वेगळी सांगितली जाते आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जी कथा खूप प्रचलित आहे ती कथा कदाचित तुम्हाला माहितीही असेल. पण तरी आज नव्याने सांगावीशी एवढ्यासाठीच वाटते ना की ती कथा आपल्याला खूप काही शिकवून जाते आणि म्हणून ती कथा पुन्हा एकदा तुमच्यासाठी. तर हिरण्यकश्यप नावाचा राजा होता. तो राक्षसी प्रवृत्तीचा होता, पण त्याचा मुलगा भक्त प्रल्हाद हा अगदी विष्णू भक्त होता. विष्णू जपनाम हा सतत त्याच्या तोंडामध्ये होता. ह्या गोष्टीचा त्याच्या वडील असलेल्या हिरण्यकश्यपाला प्रचंड राग होता आणि म्हणून तो आपल्या मुलाला नाना परीचा त्रास देत होता की जेणेकरून त्याने तो जपनाम सोडावा. पण हिरण्यकश्यप काही केला तो जपनाम सोडत नव्हता. खूप प्रकार करूनही आपला मुलगा जपनाम सोडत नाही आहे हे पाहिल्यानंतर त्याला असं आठवलं की आपली बहीण होलिका हिला असं वरदान प्राप्त आहे ना की अग्नी तिचं काहीच बिघडवू शकत नाही. म्हणजे कितीही अग्नी असला तरी तिच्या शरीराला कोणतीच इजा होऊ शकत नाही. पण त्याच्याबरोबर एक असंही भगवान विष्णूंनी सांगितलं होतं ना की तिने म्हणजे होलिकाने तिच्याकडे असणाऱ्या ह्या ताकदीचा जर गैरवापर केला तर नक्कीच त्याचा तिला त्रास होईल. पण माणसाला ज्यावेळी एखादं वरदान मिळतं आणि ते वरदान म्हणजे असं असतं की त्याच्यामध्ये खूप सारी ताकद असते, तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये एक हवा जाते आणि त्याचा गैरवापर करायला सुरुवात होते. तर तसंच होलिका ही भक्त प्रल्हादाचा जीव घेण्यासाठी म्हणून आपल्या व्रताचा वापर करायचं तिने ठरवलं आणि त्याप्रमाणे राजवाड्यामध्ये होळीचा म्हणजे जसं की लाकडांच्या एक चिता रचली गेली आणि त्याच्यावरती होलिका ही भक्त प्रल्हादाला घेऊन बसली. सगळ्यांनाच माहिती होतं की अग्नीमध्ये होलिकाला काहीच होणार नाही, पण भक्त प्रल्हाद हा जळून जाईल. असं सगळं असताना होलिका आपल्या मांडीवरती भक्त प्रल्हादाला घेऊन त्या रचलेल्या लाकडाच्या चितेवरती बसली. चिता पेटवण्यात आली, पण भक्त प्रल्हादाच्या तोंडी फक्त ओम विष्णवे नमः हा जप चालू होता. पुढे काय घडणार आहे काही कशाचीही चिंता न करता भक्त प्रल्हाद शांतपणे आपल्या विष्णूचा जपनाम करत होलिकेच्या मांडीवरती बसला होता. जसजशी होळी भडकत गेली तसतसा भक्त प्रल्हादाला काहीच जाणवत नव्हतं, पण होलिकाचं शरीर तापू लागलं, ते पेटू लागलं, तिला आगीच्या झळा जाणवू लागल्या. तिला काय होतं हे कळत नव्हतं आणि बघता बघता त्या चितेमध्ये होलिका जळायला लागली आणि भक्त प्रल्हाद हा अगदी व्यवस्थित सुखरूप त्या अग्नीमधनं बाहेर निघून आला. हे सगळं झाल्यानंतर तेव्हा होलिकेने भगवानांची आणि भक्त प्रल्हादाची माफी मागितली आणि तिने सांगितलं की माझ्यामध्ये असलेल्या ताकदीचा मी गैरवापर केला आणि त्याचे परिणाम मला भोगायला लागले. ह्या गोष्टीचं तात्पर्य इतकंच ना की पुढे जाऊन ही होळी अशासाठी पेटवली जायची ना की आपल्यातले वाईट गुण, वाईट विचार ह्यांचं दहन व्हावं म्हणून ही होळी पेटवली गेली. दुसरी एक कथा माझ्या ऐकिवात अशी आली होती ना की एका नगरामध्ये एक राक्षसीण होती आणि ती त्या नगरातल्या लहान मुलांना प्रचंड घाबरवायची, त्रास द्यायची, त्यांना मारायची आणि ह्या सगळ्याला त्या नगराचा राजा खूप कंटाळला होता आणि त्याने सगळं करून थकला होता. त्यावेळेला नारद मुनींनी त्या राजाकडे आले आणि म्हणाले नगरातल्या सर्व लोकांना गावाच्या देवळाजवळ बोलव आणि तिथे बोलवल्यानंतर लाकडं, शेणी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी गोळा करून तिथे एक मोठा अग्नीचा आपण दहा उभा करूया, म्हणजे शेकोटीसारखा मोठा दहा उभा करूया आणि ती पेटल्यानंतर सगळ्यांनी मोठ्या आवाजात ओरडूया. हे सगळं गावकऱ्यांनी केलं. त्याचे परिणाम असे झाले ना की ती राक्षसीण त्या आगीला प्रचंड मोठ्या त्या आगीच्या झळेला बघून आणि लोकांच्या ओरडण्याचे आवाज ऐकून ती त्या नगरातनं पळून गेली. अशी ही दुसरी कथा आहे. तिसरी एक दंतकथा म्हणा किंवा काही म्हणा जी अशी सांगितली जाते ना जी साऊथमध्ये सांगितली जाते की भगवान शंकर हे तपश्चर्याला बसलेले असताना कामदेव तिथे आले आणि त्यांनी त्यांच्या तपश्चर्येचा भंग करण्याचा प्रयत्न केला आणि त्या भगवान शंकर ह्यांना क्रोध आला आणि त्यांनी आपला तिसरा डोळा उघडला आणि त्या तिसऱ्या डोळ्याच्या
अग्नीने कामदेवांचं तिथे दहन झालं आणि त्यामुळे साऊथमध्ये होळीच्या दिवशी कामदेवाची प्रतिकृती जाळली जाते. अशा विविध कथा प्रत्येक भागामध्ये होळीच्या वेगळ्या कथा सांगितल्या जातात. पण होळी म्हणजे माझ्या ऐकिवातली किंवा मला माझ्या वडिलांनी वगैरे सांगितलेली होळीची कथा अशी आहे की होळी ज्यावेळी पेटते ना, तर त्यावेळी आपल्यातले वाईट गुण त्या होळीमध्ये जाळून टाकायचे असतात किंवा जे काही वाईट विचार असतात, काही असतात, त्या होळीमध्ये जाळून टाकायचे असतात. आणि त्या होळीच्या अग्नीमधनं एक अशी ऊर्जा घ्यायची असते ना की ती ऊर्जा पुढचं वर्षभर आपल्याला जगायला खूप सारी ताकद देईल. त्यामुळे अशी एक होळीची कथा सांगितली जाते. आता होळी साजरी करायच्या पद्धतीही अगदी खूप वेगवेगळ्या आहेत. म्हणजे एका वर्षी मला ना होळीसाठी गावी जाण्याचा योग आला होता. तर त्यावेळी गावी जाताना ना आम्ही असं गाडीने जेव्हा आम्ही गावी निघालो होतो त्यावेळी रस्त्यामध्ये असं बरेच दिसत होते ना की मोठी जी होळीमध्ये मोठं लाकूड जे जाळलं जातं ना ते खूप नाचत गाजत घेऊन चाललेले आहेत. मग त्यानंतर विचारल्यावरती असं सांगितलं गेलं ना की देवळाचे गावामध्ये म्हणजे कोकणामध्ये तरी विशेषतः देवळाचे जे वासे असतात तर जुने वासे काढून ते होळीमध्ये जाळले जातात आणि नवीन वासे त्या जागी देवळामध्ये बसवले जातात. मग जो नवीन वासा आणला जातो ना तो खूप वाजत गाजत आणून त्याच्या देवळामध्ये ते लावला जातो आणि देवळातला जुना वासा हा काढून त्याचं होळीमध्ये दहन केलं जातं. अशा विविध कथा आहेत. तर काही ठिकाणी प्रत्येकजण आपल्या घरामधनं जी काही सुकलेली लाकडं असतात, शेण्या असतात, त्या दरवाजामध्ये ठेवतात आणि मग जे होळी पेटवणारे जे गावातली लोकं असतात ती प्रत्येकाच्या घरामध्ये येऊन त्या शेण्या, त्या गोवऱ्या, जुनी लाकडं हे सगळं गोळा करून ते गावाच्या वेशीवर आणलं जातं आणि तिथे ती होळी म्हणून पेटवली जाते. अशा खूप वेगवेगळ्या कथा प्रत्येक गावामध्ये प्रत्येक भागामध्ये अगदी कथा बदलत जातात, कथा वेगवेगळ्या होत जातात. तुमच्याकडे होळी कशी साजरी केली जाते ती नक्कीच सांगा. आमच्या इथे मंदिराच्या इथे होळी साजरी केली जाते. एका ठराविक वेळेमध्ये होळी पेटवली जाते. त्यानंतर होळीला नैवेद्य अर्पण केला जातो. जशी सर्व ठिकाणी अगदी होळी साजरी केली जाते. पण थोडक्यात माझ्या मते होळी म्हणजे आपल्यातले वाईट गुण, आपल्यामध्ये जे काही वाईट गुण असतील ते त्या होळीमध्ये दहन करायचे आणि होळीच्या त्या निघणाऱ्या ज्वाळेमधनं त्या खूप चांगले विचार, खूप चांगली ऊर्जा पुढच्या वर्षभरासाठी आपण आपल्यामध्ये घ्यायची. होळीमध्ये होळीच्या वेळेला पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो. होळीच्या भोवती रांगोळी काढली जाते. त्याच्या भोवती फेऱ्या मारून आपल्याला खूप काही चांगली ऊर्जा मिळावी अशी प्रार्थना केली जाते. तर अशी होळी आमच्या इथे साजरी केली जाते. तुमच्या इथे होळी कशी साजरी केली जाते तेही सांगा. कोकणामध्ये होळीला शिमगा असं म्हणतात. त्यावेळेला गोमू येते, ते काही असे खूप विविध प्रकार आहेत. ते तर मी पाहिले नाही आहेत, पण फक्त ऐकून आहे किंवा असेच आपल्यासारख्या छोटे यूट्यूबर्स मैत्रिणींकडनं माहिती गेलेली आहे. पण कोकणामधली होळी ही बघण्यासारखी असते असं खूप वेळा म्हणतात. आम्ही ज्यावेळी होळीसाठी गावी गेलो होतो तेव्हा थोडीफारच, कारण आम्ही होळीच्या दिवशीच गावी गेलो होतो आणि त्यावेळेला म्हणजे त्याच वर्षी लॉकडाऊन झालं होतं. त्यामुळे म्हणजे करोनाचं अगदी सुरुवात होती त्यावेळेला. त्यानंतर गावी जास्त काही मला फिरता आलं नव्हतं. आम्ही 2-4 दिवसामध्ये रिटर्न आलो होतो आणि गावी होळी किंवा शिमगा हा होळीच्या म्हणजे रंगपंचमीच्या दिवशी नसतो, तर नंतर साजरा केला जातो. बऱ्याच ठिकाणी पालख्या येतात, म्हणजे मंदिरातनं पालखी येते, ती प्रत्येक घरी नाचवली जाते. असे विविध प्रकारे कोकणात असू दे, कुठल्याही महाराष्ट्राच्या प्रत्येक भागामध्ये होळी ही वेगवेगळ्या पद्धतीने पण खूप छान पद्धतीने साजरी केली जाते. आता बोलूया रंगपंचमीविषयी. तर रंगपंचमीला आपण सगळीकडेच ऐकत असतो की हर्बल कलर्स वापरा किंवा पाण्याचा वापर कमी करा. तर खरंच पाण्याचा वापर खरंच कमी करा, हर्बल कलर्स वापरा, जे नॅचरल कलर्स आहेत ते वापरा. आणि ह्या बाबतीत एक छोटीशी टिप्स जी माझ्या मुलाच्या शाळेतनं आम्हाला दिली गेली आहे की हर्बल कलर्स जर तुम्हाला विकत घ्यायला जायला मिळत नसेल तर आपली जी नॉर्मल आरारूटची पावडर असते ना त्यामध्ये आपल्या घरात असणारे फूड कलर किंवा हळद हे सगळं मिक्स करायचं आणि ते कलर्स तुम्ही तयार करा आणि ते कलर्स म्हणून तुम्ही होळीसाठी वापरा. जे नॅचरल असतील ते तुम्हाला कुठलाही प्रकार हार्मफुल ठरणार नाहीत. अशा पद्धतीने होळी साजरी करा. मी आज संध्याकाळी आमच्याकडे जी होळी पेटवली जाईल ती तुम्हाला नक्कीच दाखवेन. उद्याची रंगपंचमीसुद्धा उद्याच्या व्लॉगमध्ये तुम्हाला नक्कीच मी दाखवेन. तर माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि संध्याकाळी मस्त होळीचा आनंद घ्या, त्याबरोबर पुरणपोळीचाही आनंद घ्या. धन्यवाद.